कबड्डी या स्पर्धेचा खूप मोठा इतिहास आहे। ज्यांनी या गावामधील स्पर्धा ही पाहिले अनुभवले त्यांना निश्चितच माहीत असेल की या तेराव्यामध्ये सर्वप्रथम स्पर्धा खेळवण्याचा मान हा तेरा राधाकृष्णवाडी या गावाला गेलेला आहे। या गावामध्ये खऱ्या अर्थाने जी क्रीडा स्पर्धा खेळवली गेली ती तेरा राधाकृष्णवाडी या वाडीने ही स्पर्धा खेळवली। मग दरवेळेला उल्लेख त्याचा करतो आणि पहिली स्पर्धा जी खेळवली गेलेली होती त्या स्पर्धेला अंतिम ते विजयी संघाला 5 रुपये आणि पराजित जो संघ आहे त्या संघाला 3 रुपयाचे पारितोषिक हे दिलेले होते। आणि ही पहिली स्पर्धा जिंकली होती जय हनुमान स्पोर्ट क्लब कुंभारवाडी या संघाने जिंकलेले होते आणि गणेश क्रीडा मंडळाने हे द्वितीय क्रमांकाचं हे 3 रुपयाचे पारितोषिक जिंकलेलं होतं। निश्चितच राधाकृष्णवाडी या वाडीचा उल्लेख या ठिकाणी झाला। या वाडीमध्ये अनेक नामवंत खेळाडू हे खेळले त्याच्यातच मला उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतं। कैलासाशी अनंतजी मोरे यांनी एक या गावामध्ये आपला खेळ या ठिकाणी निश्चितच आम्हाला दाखवलेला होता आणि त्या खेळातून अनेक खेळाडू हे तयार झालेले आहेत असं मला वाटतं। आणि या क्रीडानगरीमध्ये त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांना मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर हे यायचं आहे। मंडळाच्या वतीनं आम्ही आपलं स्वागत करतो आहोत। कैलासाशी अनंतजी मोरे यांचे चिरंजीव या क्रीडानगरीमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत। त्यांना स्वीकार करायचं आहे। संघ आपणास विनंती आहे आपल्याला व्यासपीठाची यायचं आहे। नांदेड संघ आपले आक्षेप फी जमा करायचे आहे। नांदेड संघ तर प्लीज आपण आपल्या आक्षेप फी जमा करायचे आहे। त्याप्रमाणे व्यासपीठावर मित्र एका जोरदार टाळ्या द्या। खास व्यक्तिमत्वाचं आगमन होत आहे। प्रशांतजी कदम सर यांच्या माध्यमातून या डेरा गावाकरता प्रथम कबड्डी खेळण्यात आली असा एक गुणवान व्यक्तिमत्व यांच्या व्यासपीठावरती गुरुदेवचं तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे। श्री गणेश क्रीडा मंडळ टेगूर कांदूरवाडीच्या माध्यमातून तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे। चढाई करता पाहिजे 3 नंबर जर्सी बद्दल गेले गुडवाट चढाई करता पाहतोय म्हणजेच साहिल चाळकेला चढाई करता पाहतोय। खरोखरच एक गुडवाट चढाई म्हणतोय आणि या स्पर्धेमध्ये देखील तशाच प्रकारची गुडवाडा खेळ देखील आपण ज्याच्याकडे पाहतोय तसा साहिल निरंकाची चढाई सागरत आपल्या गुण सागरत आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप परतलाय। तर प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर सुकाई पिटली सुकाई पेडंबी संघाचे गुडवाड चढाई करतात। 3 नंबर जर्सी बद्दल गेलेल्या चढाईपट्टीला पडा चढाईसाठी पाहतोय। तर प्रत्युत्तर दिलं जातंय 2 नंबर जर्सी बद्दल गेला अक्षय होडे त्याच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष या सकाळी चिंचगिरी संघाकरिता खरोखर ते उल्लेखनीय काम राहिल्या आणि यावर्षी देखील या संघाने खरोखर संघाच्या बीजामध्ये सर्वात मौल्यवान असणारा खेळाडू अक्षय होडेला पण चढाई करता पाहिलं। प्रत्युत्तर दाखल झाला 8 नंबर जर्सी बद्दल गेलेला चढाई करता म्हणजेच चढाई करता आपण पाहतोय। या चढाईमध्ये पाहिजे तर या चढाईपट्टीला कोणी मिळवण्याचा क्रमवार असणार आहे। किती गुणाची कमाई करणार हे देखील पाहण्याजोगं ठरणार मित्रांनो। दर्जेदार प्रयत्न केले जात आहे साहिलच्या माध्यमातून सुरेख प्रयत्न केले जात आहे चांगलं केलं जातोय। तर प्रत्युत्तर दाखल झाल्यानंतर चिंकाई चिंचगिरी संघाचा एक दूध और डाय स्पेशलिस्ट बडोडा याच्याकडे पाहतो असं एक गुणवान चढाईपट्टू अक्षय होडे चढाई करता 4 सेकंदामध्ये चढाई करत असताना अक्षयला खरोखर गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणाची देखील कमाई केली आहे। डाव्या कोपरा रक्षकाला टिपण्यामध्ये सर्वात यशस्वी झालेला खेळाडू अक्षय देखील
गुणाच्या सहित आपल्या प्रांगणामध्ये पाहिलं त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे खरोखरचा या चढापटूला आलेल्या चढापटूला जकडलं गेलंय पकडलं गेलंय एका गुणाची कमाई देखील केली जाते महत्वपूर्ण एक गुण आपल्या खात्यामध्ये देखील दाखल केला जातोय मैदानामध्ये गुणसंख्येचा जर विचार केला ना तर 5-0 चालू असलेला सामना मैदानामध्ये चालू आहे मित्रांनो या करता व्यासपीठावरती उपस्थित राहिले त्यांचा देखील या श्री गणेश क्रीडा मंडळ टेलवटा दळवाडीच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करण्यात येतोय मान सन्मान करण्याकरता आपल्या मंडळाचे आदरणीय सन्माननीय काशीनाथजी महालिम सर आपला विनंती असेल आपले शुभस्ते आपण प्रशांतजी मोरे साहेबांचा माहितीच्या श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आदरणीय सर्वांनी प्रशांतजी मोरे साहेबांचा यथोचित मान सन्मान करते मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या द्या साहेबांकरिता तर पुढे आपल्याकरता विनंती असेल आई काळशी क्रमांक वाळवटी झोलाई वालपे दोन्ही संघांना पहिला पुकार तिसरा पण तीन पुकार मिळतात दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे साई सेवा केंद्र गोडमाळा जे सन्मान करत बसते सुगाई चिंचगरी अग्रवाडी विठलाय पिटलेवाडी या संघाला विनंती असेल आपण आपला संपूर्ण वजन आणि मतदारांचा भूमिका विठलाय पिटलेवाडी या संघातील संघटक अथवा संघटन आपल्या मुख्य व्यासपीठाला भेट द्यायची आहे त्याचप्रमाणे ही स्पर्धा बरोबरच्या युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केली जाते म्हणजेच स्पोर्ट्स फर्स्ट हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते त्या युट्यूब चॅनलचे सर्व त्यांचा देखील या श्री गणेश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मनापासून अधिक आभार आहे सर त्यानंतर 2 नंबर दर्शी पद्धतीला चढाईबद्दल चढाई करता जातोय मला वाटते अक्षय होडे चढाईसाठी 100% दाबी स्पर्धेची मात्र एका मुलाची कमाई देखील केली आहे महत्वपूर्ण एक गोल आपल्या खात्यामध्ये देखील दाखल केला आहे त्याला प्रत्युत्तर दाखल झाल्यानंतर 6 नंबर दर्शी करता केला 1+2 3 पॉइंट आपला सगळ्यांचे असेल आपण बदलाच्या दिशेने जायचं कुठल्याकडे आपला संपूर्ण संख्या घेऊया मंदिराच्या दिशेने वजन करण्याकरता जायचा मंदिरामध्ये वजन करण्याकरता जायचा कुठलेवाडी त्याचप्रमाणे जयमान गलबस्ते झुलाई वालोपे दोन्ही संघाला विनंती असेल आपण आपला संपूर्ण संख्या घेऊन वजन करण्याच्या दिशेने जायचं आहे लास्ट 5 मिनिट्स शेवटचे 5 मिनिटं शिल्लक असल्यानंतर गरजेला टॅकल देखील आपण मैदानामध्ये 5 सेकंदाचा विचार केला तर चालू सामना जर पाहिला तर सुकाई पेठ आपली सुकाई चिंचगरी या दोन बलांड्याच्या कथाकडे चालू लढत आहे खरोखर ते साधकाकडे चढाई करत असताना आपल्या संघाला गुणांची देखील कमाई करून देणारा एक गुणवान चढाई कुठं म्हणजेच अक्षय होडेल आपण पाहिलं तर प्रत्युत्तर 6 नंबर दर्जे प्रदान केल्या आघाडीचा तडाखा चढाईसाठी एक दर्जेदार कबड्डीचा बदल पाहतोय चालू सामना 4 मिनिटं शिल्लक असताना
मोटरसायकलचा जर विचार केला ना तर 13-1 चालू सामना पण मैदानामध्ये पाहतोय. चढाई करता तर साहिल चाळगीला पण चढाईसाठी पाहतोय, ज्याच्या माध्यमातून त्या सोकाई चिंतागरी संघाकरिता एक सातत्यपूर्ण दर्जेदार कामगिरी राहिली आणि या स्पर्धेमध्ये देखील एक दर्जेदार खेळ करत असताना आपण पाहतोय. असा एक गुणवान खेळाडू साहिल चाळगी, 87 सकल गती साहिलच्या माध्यमातून काउंटडाऊन चालू केले जात आहे. तिरंगाची चढाई सकल गुणबळाच्या प्रांगणामध्ये भरला आणि एका गुणाची देखील प्रत्युत्तराला गेलेल्या चढाईच्या माध्यमातून एका गुणाची देखील कमाई केली जाते. महत्वपूर्ण एक गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये दाखल केला जातोय, वाढवला जातोय. पुढे शक्यता विचार केला तर 13-2 चालू सामना प्रत्युत्तर दाखल साहिल चालू सामना संपण्याकरता शेवटची 3 मिनिटे ते शेवटची 3 मिनिटे शिल्लक असताना साहिलच्या माध्यमातून निघलेला दर्जेदार चढाईवर बातमी परतला. प्रत्युत्तर दाखल जर 3 नंबर जर्सी बदलली चढाईसाठी बोनस प्लस एका गुणाची देखील कमाई केली जाते. तर प्रत्युत्तर दाखल जर अक्षय होणे या सामन्यामध्ये खरोखरच वारंवार तिसरी चढाई करत असताना आपल्या संघाकरिता गुणांची देखील कमाई करून देणारा एक गुणवान चढाई करता पण चढाई करता पाहतोय. अक्षय या 6च्या संख्यामध्ये चढाई करत असताना दर्जेदार सूर्य काय ही गुणाची कमाई करणार हे देखील पहाडे जोडून करणार. पंचाच्या माध्यमातून 2 गुणांची कमाई केली आहे. पंचाच्या माध्यमातून 2 लास्ट 2 मिनिट सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटे शेवटची 2 मिनिटे शिल्लक असताना गुणसंख्येचा विचार केला तर 6-15 चालू सामना मैदानामध्ये पाहतोय. चढाई करता साहिल चाळगी खरोखर 4च्या संख्यामध्ये चढाई करत असताना साहिलच्या माध्यमातून एक दर्जेदार चढी आहे. त्याला विनंती असेल धुळाईवाला पे जे हनुमान गलबसते या संघाचा संघटक अथवा संघप्रतिनिधी उपस्थित असेल त्याला आपण मुख्य व्यासपीठाला भेट द्यायची. धुळाईवाला पे जे हनुमान गलबसते प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे 1 नंबर जर्सी बदललेल्या चढाईपटून चढाईसाठी 7च्या संख्यामध्ये चढाई करत असताना या चढाईपटून जर पाहिजे तर बोनस मात्र बोनस तर आहे. पिढीची कमाई करणार हे देखील पाहण्याचे भेटणार मित्रांनो. खरोखर ते गुणवान चढाईपटू एक दर्जेदार चढी एक दर्जेदार कबड्डीचं पद्धत आदित्य पडे त्याच्या माध्यमातून पाहतोय. असे गुणवान चढाईपटू चढाईसाठी लास्ट 1 मिनिट सामना संपण्याकरता शेवटचे 1 मिनिट निर्णायक 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे आणि निर्णायक 1 मिनिटाचा खेळ शिल्लक असताना चढाई करता पाहिजे तर एका नवोदित खेळाडूला संधी दिली जाते. नवोदित खेळाडूला संकट देखील कबड्डीमधला एक महत्त्वपूर्ण गुण आपल्या खात्यामध्ये दाखल केला जातोय.